मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता 7 वाजत आलेले आहेत आणि राजला जायचं आहे ट्युशनला. तर त्याला क्लासला सोडायला निघाली आता. गाडी वगैरे तो बाहेर काढून घेतो, पण त्याला काही अजून गाडी देत नाही चालवायला वगैरे. त्यामुळे मग थोडासा नाराज होतो की मला गाडी कधी देणार. तर म्हटलं बघूया, अजून वेळ आहे तुला गाडी चालवायला. त्यानंतर घरी आले, क्लासला वगैरे सोडून आल्यानंतर येताना ब्रेड वगैरे घेऊन आले, कारण मुलांना ना सँडविच खायचं होतं. आणि ना जे चांगल्यापैकी आपल्याला येतं ना, तर ते शक्यतो मी घरीच करून त्यांना खाऊ घालत असते. तर इकडे आता ही चटणी तयार केली. चटणी म्हणण्यापेक्षा मी एक कॉम्बिनेशन तयार केले. त्यामध्ये मेयोनीज घातली, त्यानंतर टोमॅटो सॉस घातला आहे आणि शेजवान चटणी घातली आणि ग्रीन चटणी घातलेली आहे. तर असं ते खूप छान असं कॉम्बिनेशन आणि टेस्ट पण खूप छान लागतो. त्यानंतर ते लावून दिलं आहे ब्रेडला. सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर टोमॅटोच्या स्लाईस ठेवायच्या आहे. त्यानंतर त्यावर कांद्याचा स्लाईस ठेवायचा आहे आणि वरून ना मी त्याच्यावर चीज क्यूब किसून देणार आहे. जर स्लाईसवालं आपलं क्यूब असेल तर अर्धी किंवा एक स्लाईस आपण घालू शकतो, छान टेस्ट येतो. तर या ठिकाणी आता चीज क्यूब ना मी याच्यावर किसून देणार आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित. आपल्याला पाहिजे तेवढं, खूप जास्त चीजी आपल्याला हवं असेल तर पूर्ण एक क्यूब आपण त्यामध्ये घालू शकतो. आणि खूप छान आणि टेस्टी होतात, तुम्हाला खरं सांगते. अगदी तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर खातच राहणार आहेत. बाहेरचं सँडविच विसरून जाल तुम्ही. आणि दोघंकडून छान असं मस्त बेक केलेलं सँडविच अगदी. तर या ठिकाणी आता पूर्ण एक चीज क्यूब मी किसून देते त्यावर. आणि नंतर दुसऱ्या ब्रेडला पण थोडासा सॉस आपण लावून घेणार आहे आणि त्यानंतर ते वरून ठेवायचं आहे. आणि हे जे सँडविच मेकर आहे ना, तर हे खूपच छान आहे, अगदी बेस्ट आहे. तुम्ही कधी पण जर कुठलंही सँडविच मेकर घेण्यापेक्षा, ते इलेक्ट्रिकल चालण्यापेक्षा जे आपलं हे गॅसवर आपण ठेवून करता येतं ना, तर हे खूप पटकन होतं आणि रेट पण खूप रिजनेबल आहे त्याचा. तर या ठिकाणी हे ठेवून द्यायचं आपल्याला आता. आणि दोघं बाजूने छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते, म्हणजे दोघं बाजूने छान बेक करून घ्यायचं आहे. खूप कमी ऑइल लागतं त्यामध्ये. बाहेरचं आपण माहीतच नसतं आपल्याला की कुठलं ऑइल आहे किंवा काय आहे, किंवा कुठल्या सॉस किंवा काय कधी जे आहे ते आपल्याला माहीत नसतं, किंवा ते ब्रेड कुठल्या तारखेचे संपलेले आहेत की नाही तारखेचे, तर ते पण आपल्याला माहीत नसतं. पण तरीसुद्धा आपण बाहेर भूक लागली की खात असतो. पण घरी केलेलं हे सँडविच तुम्ही एकदा खा, मस्त अगदी मन भरून खाता येतं आपल्याला पाहिजे तेवढं. आणि खूप छान होतात आणि अगदी मोजक्या सामानात होतात. खूप काही सामान लागतो असंही नाही आहे. तर आता इकडे सँडविच आपलं रेडी झालेलं आहे आणि मी मधून ते कट करून देते, थोडासा त्यांना बाहेरून आणल्यासारखा फील यायला पाहिजे म्हणून. आणि हे बघू शकता, मस्त असं सँडविच दोघं बाजूने छान असं झालेलं आहे. आणि आतमध्ये मस्त चीजी असं सँडविच आहे आपलं. तर इकडे आपण ना काकडीचे स्लाईस वगैरे पण ठेवू शकतो. आपल्याला हवे ते त्या आतमध्ये आपण मुलांना करून देऊ शकतो, म्हणजे जेणेकरून त्यांच्या पोटात जाईल. तर इकडे आता त्यांचा नाश्ता चाललेला होता आणि मी जरा इकडे आता स्वयंपाकाची तयारी करूया म्हटलं, तर म्हणून थोडासा किचन ओटा आवरून घेत होते. कारण कसं आहे, थोडंसं वेळच्या वेळी असं क्लीन केलं ना की मग बरं पडतं तिथे आवरायला आपल्याला. खूप जास्त राडा होत नाही, पसारा होत नाही. तर त्यामुळे मग आता इकडे म्हटलं टिफिनला काय करावं. तर इकडे आता थोडंसं मी त्याला ना कळण्याची दशमी करून देणार आहे टिफिनसाठी. कारण कसं आहे ना, 2-3 डाळी मिळून आणि सगळं त्यामध्ये पौष्टिक असं धान्य आपलं असतं आणि ते त्यापासून ते तयार केलेलं पीठ असतं आणि त्याची मी दशमी त्याला तयार करून देते. भाकरी पण आपण त्याची करू शकतो, पण दशमी खूप चांगली व्यवस्थित खातो तो. आणि म्हणजे टेस्ट पण चांगला लागतो आणि करायलाही सोपी असते भाकरीपेक्षा. कारण हे पीठ ना आपण मळताना ना ते हाताला चिकटतं, मग त्यामुळे थोडं आपल्याला भाकरी करायला प्रॉब्लेम येतो. तर मग त्यापेक्षा दशमी केलेली बरी, म्हणून मी पोळीसारखी लाटून घेते. आतमध्ये तूप किंवा तेल लावायचं आणि छान सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची. खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त बारीकही नाही. भाकरीला आपण तव्यावर टाकल्यानंतर त्यावर पाणी फिरवत असतो, पण याला आपण पाणी वगैरे काही फिरवायचं नाही. टाकायची तव्यावर आणि दोघं बाजूने छान असं तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायची. आणि आपली दशमी असते ना, पराठा असतो ना, त्या टाईपमध्ये दोघं बाजूने छान मस्त भाजून घ्यायची खरपूस. आणि मग ती द्यायची खायला. तर खूप छान लागते आणि गरमागरम तर एक नंबर लागते. पण मी राजला ती टिफिनला देणार होती. तर इकडे आता लाटून घेतली बघा व्यवस्थित सगळ्या बाजूने. आणि आता आपण तव्यावर घालून तिला शेकून घेणार आहे छान असं खरपूस. तर या ठिकाणी आता शेकून घेते दोघं बाजूने व्यवस्थित आणि मस्त अशी गरमागरम आपली कळण्याची दशमी तयार झालेली आहे. आणि आपण तिला ना पोळीसारखी लाटलेली असते, म्हणून आतून पण छान अशी फुगलेली तुम्ही बघू शकता आतली बाजू पण. आणि आतमध्ये आपण कुठलीही चटणी किंवा काय ते कशात खायची आपल्याला, मिरचीच्या ठेच्यासोबत आपण खाऊ शकतो. त्यानंतर टिफिन वगैरे रेडी केला आणि बेडरूमकडे वळलेली. तर बेडरूममध्ये बघू शकताय तुम्ही किती राडा झालेला आहे. आणि असा मेसी रूम तर मी कधीच ठेवणार नाही. मला रोजच्या रोज सगळ्या वस्तू जागेवर लागतात आणि सगळं क्लीन केल्यावरच मला म्हणजे शांत बसू शकते मी. असा राडा असेल आणि मला कुठलीच गोष्ट मग
होत नाही माझ्याकडून की आपण बसून राहायचं किंवा काय. मग सगळं आधी आता क्लीन करून घेते. जे धुवायचे कपडे आहेत ते पण धुवायला काढून घेते आता. आणि इकडे आता जे प्रेस करून आलेले कपडे असतात ना, तर ते पण मी लागलीच कपाटात ठेवून देत असते. नाहीतर मग ते त्यातूनच वापरले जातात, पण कपाटात काही ठेवले जात नाही. तर मी त्यांच्यासाठी ना हँगर वगैरे आहेत, त्यामध्ये लागलीच अडकवून ठेवून देते. आणि त्या पिशवीत जर पुन्हा इस्त्रीचे कपडे असतील तर ते भरून ठेवून देते, म्हणजे मग लागलीच आपल्याला देता येतात आले की. आणि आता ना इकडे हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. इकडची बाजू तर आता आवरली गेली आहे. आता थोडंसं हे जे टी व्हीचं जे शोकेस आहे त्या बाजूला पण वस्तू जमा होत असतात, म्हणजे पेपर म्हणा किंवा चाव्या, कुठल्याही वस्तू आपण आलो की तिथे ठेवत असतो. कुठला काउंटर दिसला म्हणजे मग तो पण क्लीन करून घेते आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून देते. मला वरती वस्तू पडलेल्या म्हणजे मला पसाराच वाटत असतो तो, म्हणून मी सगळ्या जागच्या जागी ठेवत असते. आणि ही आपली जी सवय असते ना, तर ती खूप चांगली असते. म्हणजे कधी कोणी ऐन वेळेला पाहुणे आले किंवा काय, तर त्यावेळेस आपली घाई गडबड उडत नाही आणि सगळं अगदी आपलं नीट अँड क्लीन दिसतं आणि घर आपलं नेहमी ऑर्गनाईज राहतं. तर जागच्या वस्तू जागेवर ठेवायची जर का आपण सवय लावली ना, तर खूप छान असं आपलं घर नेहमीच ऑर्गनाईज राहणार आहे आणि घाणही होणार नाही आणि आपल्यालाही खूप असं आवरायला लागणार नाही आयत्या वेळी जर कोणी आलं तर, म्हणजे गेस्ट वगैरे आले तर. तर त्यानंतर आता हे बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते. आता सगळं आवरून झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ होता, तर म्हटलं चला काहीतरी DIY आपण करूया. तर हा जो राऊंड शेपचा कार्डबोर्ड आहे ना, तर त्यावरती माझा केक आलेला होता बड्डेचा. तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा बड्डेचा, जर बघितला नसेल तर. तर म्हटलं चला याचा काहीतरी रियूज करूया म्हटलं, तर त्याला मी थोडासा गोल्डन कलर आता केलेला आहे मागच्या बाजूने आणि त्यावर ही ब्लॅक कलरची लेस मी लावून देणार आहे. तर त्यावर म्हटलं काहीतरी करूया. तर या ठिकाणी आता ती लेस लावल्यानंतर मी ना त्यावर एक शॅम्पूच्या बॉटलचं एक झाकण होतं, तर त्याला मी थोडंसं डेकोरेट करून एक छोटंसं फ्लॉवर पॉट असं तयार केलेलं आहे आणि ते आपण त्यावर फिक्स करणार आहे. तर या ठिकाणी आता ही लेस सगळ्या बाजूने लावून घेते ग्लूने. आपण ग्लू गनने पण लावू शकतो किंवा मग अशा ग्लूने पण लावू शकतो. तर या ग्लूने पण छान अशी लागून जाते ती. थोडा वेळ लागतो पण लागून जाते. वाळल्यानंतर अगदी फिक्स होऊन जाते. तर सगळ्या बाजूला असं ग्लू आता लावून घेते आणि मग इकडे आता ही लेस सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग जे फ्लॉवर पॉट छोटंसं केलं होतं ते मी त्यावर लावणार आहे. आणि याचा डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल ना, तर शॉर्ट्समध्ये टाकेल मी तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी सीमाज किचन म्हणून असं लिहिलं आहे मी आणि छान असं आपलं छोटंसं DIY तयार झालेलं आहे क्यूटचं. तर तुम्हाला ते पण नक्की सांगा कसं वाटलं ते. त्यानंतर इकडे संध्याकाळी ना मी गहू दळून आणले होते, म्हणजे दळण करून आणलं होतं आणि मी ना गहू वगैरे असं काही म्हणजे जास्त भरून ठेवत नाही. त्यानंतर थोडासा किराणा पण आणला होता, तर म्हटलं आता ते गव्हाचं जे दळण आहे ना, ते जरा गाळून वगैरे आपण डब्यात भरून द्यावं म्हटलं. तर आधीचं थोडंसं पीठ उरलेलं होतं, तर ते मी आधी काढून घेत असते आणि गाळून मग ते ठेवून देते बाजूला. कारण त्याच्यावरच जर का दुसरं पीठ आपण टाकून दिलं ना, तर मग किडे वगैरे धणूर असं म्हणजे होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे मी काय करते, की थोडं जे उरलेलं असतं ना, तर ते काढून घेत असते आणि नंतर मग त्यामध्ये फ्रेश पीठ टाकायचं आणि वरून ते टाकून द्यायचं किंवा मग आपण वेगळं कॅरीबॅगमध्ये पण भरून ठेवू शकतो आणि आधी ते पीठ वापरून घ्यायचं मग आपण. तर या ठिकाणी आता पुन्हा एकदा गाळून घेते. मी भरायच्या वेळेस तर गाळून ठेवलं होतं, पण परत एकदा गाळून घेते. म्हणजे कसं मग ते जर का त्यामध्ये काही असेल तर मग ते निघून जातं आणि आपल्याला वापरता येतं बरेच दिवस. तर या ठिकाणी ना मी असं म्हणजे 10 किलो घेते गहू वगैरे आणि मग ते दळून आणते. कारण कसं आहे घरात पण जर का भरून ठेवलं ना, तर कीड वगैरे लागते आणि ते खराब होतात. त्यापेक्षा मग थोडंसं दमट वातावरण असल्यामुळे लवकर खराब होतात इकडे. तर मग मी असं गहू घेते आणि लागलीच ते दळून आणते. तर इकडे ना डब्यात मी डायरेक्ट काही टाकत नाही पीठ वगैरे, कारण ना ते खराब होतं मग. असं थोडंसं काहीतरी आपण कॅरी बॅग किंवा असं गोणी वगैरे ठेवली ना, तर ते खूप दिवस चांगलं राहतं. मॉइश्चर त्याला म्हणजे येत नाही असं. मग त्यामुळे मग मी ती एक 30 किलोचा जो कट्टा असतो ना, त्याची गोणी जरा वरच्या बाजूने कापून घेतली आणि ती डब्यामध्ये फिक्स केली आहे. मग त्यातच मी पीठ ठेवते. म्हणजे मग डबा पण आपल्याला क्लीन करायला सोपं पडतं आणि धूर वगैरे किंवा किडे वगैरे होत नाही त्यामध्ये. तर तर इकडे आता गाळून घेतलेले आहेत आणि हे जे आधी दळून आणलेलं दळण होतं ना, तर ते वळून आता टाकणार आहे मी पीठ आणि बाकीचं मग उरेल ते असं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवणार आहे. तर बाहेर ना ते आटा वगैरे पण मिळतो, पण त्याचं ना चपात्या अशा म्हणजे वेगळ्याच येतात आणि जरा ते काळपट वगैरे पण होऊन जातं कणिक. जास्त वेळ आपण भिजवून ठेवलं तर ते त्याच्यात काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणजे टाकलं जात असेल. पण हे कसं आपण स्वतः गहू घेऊन आपल्यासमोर दळून घेतलेलं असतं, तर त्यामुळे मग ते आपल्यासाठी शरीरासाठी चांगलं नसतं बाहेरचं पीठ. आणि कसं आहे थोडासा वेळ लागतो, पण मग आपल्यासाठीच हे या गोष्टी चांगल्या असतात. तर या ठिकाणी आता सगळं आवरून घेते मी आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स, नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आणि व्हिडिओ जर का आवडत असतील ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करत जा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.